नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघतोय आपल्या इतिहासाचं पहिलं प्रकरण, इतिहासाची साधने, ज्याचा एक व्हिडिओ मी आधी अपलोड केला आहे आणि हा त्याचा दुसरा भाग आहे. तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाची लिखित साधने बघितली होती, ज्याच्यामध्ये शेवटचा भाग होता नकाशे आणि आराखडे. तर नकाशे हे जे आहेत हे सुद्धा इतिहासाचं एक महत्त्वाचं साधन मानले जातात. नकाशावरून आपल्याला कोणत्याही एखाद्या पर्टिक्युलर भागाचे, रिजनचे किंवा शहराचे बदलणारे स्वरूप लक्षात येतं की तो भाग काही वर्षांपूर्वी, काही शतकांपूर्वी कसा होता, आता त्याचं स्वरूप कसं बदलत गेलं आहे. तर ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागानं भारताच्या विविध प्रांताचे, राज्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण केलेलं आपण बघितलं. त्याप्रमाणे त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून वेगवेगळे नकाशे तयार केलेले आहेत. तर या नकाशाप्रमाणेच जे वास्तुविशारद असतात, जे वेगवेगळ्या वास्तूंचं स्थापत्य करत असतात, तर त्या वास्तुविशारदांनी केलेले जे आराखडे आहेत ते देखील इमारतीच्या स्थापत्यशास्त्राच्या किंवा एखाद्या भागाच्या विकासाचे टप्पे अभ्यासण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. उदाहरणार्थ, मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत. हे बंदर पुढे विकसित करताना वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यावरून आपणास मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळू शकते. तुम्हाला माहिती असेल, मुंबई हे 7 छोट्या छोट्या बेटांचं शहर मानलं जातं. म्हणजे आधी मुंबई हे एक बेट होतं आणि ज्याच्यामध्ये भराव टाकून किंवा जे खड्डे आहेत ते भरून त्याचा पुढे बंदर म्हणून विकास केला गेला. तर मुंबई पोर्ट ट्रस्ट हा जो विभाग आहे त्याकडे त्या मूळ बंदराचे आराखडे आहेत. आणि त्यानंतर मग आत्तापर्यंत मुंबईची प्रगती कशी आहे किंवा मुंबई कशी प्रगत झाली आहे, आत्ता मुंबईमध्ये असणारं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करू शकतो. त्यानंतरचा भाग आहे इतिहासाची मौखिक साधने. आधुनिक भारताच्या इतिहासात मौखिक साधनामध्ये खाली दिलेल्या साहित्यांचा किंवा साधनांचा समावेश होतो. स्फूर्तिगीते, लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंगवर्णने, मुलाखती, मेळे, जलवे किंवा कलापथके आणि ओव्या. मौखिक साधने म्हणजे जनरली ज्या तोंडी गोष्टी सांगितल्या जातात किंवा एकमेकांच्या मुखातून जे दुसऱ्याला ऐकवलं जातं, तर अशा साधनांना आपण मौखिक साधने असं म्हणतो. म्हणजे जनरली पिढ्यापिढ्याकडून ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर केले जातात. त्याचा कोणताही लिखित पुरावा नसतो, पण एका पिढीच्या तोंडून दुसऱ्या पिढीला ते ऐकवले जातात. तर ह्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. तर आपण बघूयात ह्यामध्ये कोणकोणती साधने आहेत. स्फूर्तिगीते. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेली. त्यापैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत, परंतु अनेक अप्रकाशित स्फूर्तिगीते स्वातंत्र्य सैनिकांना मुखोद्गत आहेत. या स्फूर्तिगीतांमधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा याविषयी माहिती मिळते. तर स्फूर्तिगीत म्हणजे स्वातंत्र्य चळवळीच्या काळात क्रांतिकारकांना किंवा लोकांना प्रेरणा देण्यासाठी, स्फूर्ती देण्यासाठी ज्या गीतांची रचना केली गेली त्यांना स्फूर्तिगीतं असं म्हणतात. तर त्यापैकी अनेक जी गीतं आहेत ते आज लिखित स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध आहेत, आपण ती आजही बघू शकतो. पण काही गीतं आहेत जी लिहिली गेली नाहीत, पण ती क्रांतिकारकांना किंवा त्या काळातल्या लोकांना अगदी मुखोद्गत होती, अगदी तोंडपाठ होती. आणि ती गीतं मग एकाच्या तोंडून दुसऱ्याच्या तोंडी अशी ट्रान्सफर होत गेली असं समजा. त्या काळात आपले आजोबा, पणजोबा जे कोणी होते, ज्यांना अशी काही गीतं माहीत आहेत, कधीकधी त्यांच्या तोंडून पण आपल्याला अशी गीतं ऐकायला मिळतात, जी त्यांच्याकडून आपल्या आईवडिलांकडून आपल्याला किंवा आपल्याकडून आपल्या पुढच्या पिढीला अशी पुढे पसरत जातात किंवा फ्लो होत जातात. तर त्यावरून मग आपल्याला त्या काळातील परिस्थिती, म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनामागे लोकांचे विचार काय होते, परिस्थिती कशी होती, लोक तेव्हाच्या काळाच्या परिस्थितीला कसे फेस करत होते आणि त्यांची प्रेरणा काय होती, नक्की स्वातंत्र्य इतिहास म्हणजे काय, लोकांना नक्की काय पाहिजे होतं, आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं आहे, आपला देश स्वतंत्र करायचा आहे, हा ध्यास त्यांना कसा लागला होता. तर या सगळ्या परिस्थितीची आपल्याला माहिती मिळते. पोवाड्यामधून ऐतिहासिक घटनेची तसेच व्यक्तीच्या कार्याविषयी माहिती मिळते. म्हणजे आता पोवाडे जे लिहिले जातात ते एखाद्या व्यक्तीबद्दल, शिवाजी महाराजांबद्दलचे पोवाडे, संभाजी महाराजांबद्दलचे पोवाडे किंवा एखादी पर्टिक्युलर घटना जी घडून गेली त्या घटनेचं वर्णन करणारा पोवाडा. तर एखाद्या ऐतिहासिक घटनेची किंवा व्यक्तीच्या कार्याविषयीची माहिती आपल्याला पोवाड्यातून मिळते. ब्रिटिश आमदानीत 1857चा स्वातंत्र्य लढा, विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम यावर आधारित पोवाडे रचले गेले. तर हा जो ब्रिटिशांचा काळ होता,
म्हणजे एखाद्याने केलेली चांगली घटना, एखाद्याने केलेलं चांगलं कार्य हे दुसऱ्यांना कसं प्रेरणा देईल अशा अर्थाने त्याच्यावरती काव्य किंवा कवन रचलं जायचं आणि मग ते गल्लोगल्ली, घरोघरी, गावोगावी लोक ऐकवायचे, जेणेकरून एखाद्याच्या चांगल्या कार्याचा पगडा दुसऱ्यावरती पडावा किंवा त्याच्याकडून स्फूर्ती घेऊन दुसऱ्यांनीही ते कार्य करावं. तर मग त्या काळामध्ये ज्या काही घटना घडायच्या तर त्या ह्या पोवाड्याच्या थ्रू किंवा पोवाड्यांच्या मधून लोकांपर्यंत पोचवल्या जायच्या. लोकांमध्ये प्रेरणा, चैतन्य निर्माण करण्यासाठी या पोवाड्यांचा उपयोग करण्यात येत असे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की एखाद्याने चांगली गोष्ट केली आहे, त्या काळात एंटरटेनमेंट मीडिया नावाचा कोणताही प्रकार नव्हता. जसं आता तुमच्याकडे खूप सारे एंटरटेनमेंट ऑप्शन्स आहेत, मोबाईलचं आहे, टी व्ही आहेत किंवा इतर कोणत्या गोष्टी, तुम्ही गार्डनिंग करू शकता, फिरायला जाऊ शकता, हॉलिडेज आहेत. असं त्या काळातल्या लोकांना काहीच अवेलेबल नव्हतं असं आपण समजू क्षणाभरासाठी. त्या काळातल्या लोकांची गोष्ट म्हणजे एकच ध्यास होता त्यांचा की आपल्यावरती कुणातरी परकीयांची सत्ता आहे आणि आपल्याला ती उलथून लावायची आहे. आणि मग त्यांना स्फूर्ती देणारं काहीतरी घडलं, कुठेतरी घडलं तर मग ते पोवाड्यांच्या माध्यमातून मग गावोगावी लोकांना ऐकवलं जायचं. त्यातून मग लोकांना गोष्टी समजायच्या. कारण आत्ता इतकी फास्ट मीडिया तेव्हा अर्थातच नव्हती. आता जगाच्या पाठीवर कुठेही काहीही झालं की एक ईमेल, एक मेसेज, इंटरनेटवरून पटकन गोष्टी लक्षात येतात. तर तेव्हा त्या काळात हे जे पोवाडे आहेत, एखाद्याने केलेलं चांगलं कृत्य, म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, हा पोवाडा रचला गेला आहे. तर ऐकणाऱ्या लोकांना त्यातून एक स्फूर्ती मिळायची, त्यांच्यामध्ये एक चैतन्य निर्माण व्हायचं आणि त्यासाठी ह्या पोवाड्यांचा उपयोग केला जायचा. स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच सत्यशोधक समाजाने पोवाड्याच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गातील जागृती, संयुक्त महाराष्ट्र लढा यासारख्या घटनांवर आधारित पोवाड्यांची रचना केलेली आहे. तर सत्यशोधक समाज म्हणजे महात्मा फुलेंनी याची स्थापना केली, सत्यशोधक समाज. तर त्यामध्ये त्यांनीसुद्धा शोषित जो वर्ग होता किंवा जो अस्पृश्य वर्ग होता तर त्यांची जी दयनीय अवस्था होती ती त्यांनी या पोवाड्याच्या माध्यमातून सांगितलेली आहे किंवा त्या वर्गातील लोकांची जागृती करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे पोवाडे लिहिलेले आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा होता, आपण माहीत असेल संयुक्त महाराष्ट्रासाठी जो लढा उभारला गेला त्याच्यामध्ये मग शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी वेगवेगळे पोवाडे लिहून लोकांमध्ये जागृती केली गेली किंवा ती जी ठिणगी आहे संयुक्त महाराष्ट्र लढ्याची ती पोवाड्यांच्या माध्यमातून लोकांना त्यातून स्फूर्ती मिळत गेली. करून पहा. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळाशी संबंधित स्फूर्तिगीतांचा व पोवाड्यांचा संग्रह करा व त्याचे सादरीकरण करा. तर हा जो टास्क आहे तो तुम्हाला करण्यासाठी दिलेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे तर आंदोलनाचा जो काळ होता, स्वातंत्र्य आंदोलनाचा जो काळ होता त्या काळात जी काही स्फूर्तिगीतं लिहिली गेली किंवा जे काही पोवाडे लिहिले गेले त्यांचा संग्रह करण्याचा प्रयत्न करा. आज त्यांचा संग्रह करणं तुम्हाला फार इझी गोष्ट आहे. इंटरनेटवरून, यूट्यूबवरून तुम्हाला असे खूप सारे पोवाडे किंवा आंदोलनाशी रिलेटेड असणारे स्फूर्तिगीतं मिळून जातील. तर त्याचा संग्रह करा आणि तुमच्या शालेय माध्यमात असणाऱ्या कोणत्याही ॲक्टिव्हिटीजमध्ये त्याचं सादरीकरण करा. दृकश्राव्य आणि दृकश्राव्य साधने. आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला. म्हणजे आता फोटोग्राफी म्हणू आपण, ध्वनिमुद्रण म्हणजे रेकॉर्डिंग आणि चित्रपट जे आपण मूव्हीज बघत असतो. तर तंत्रज्ञानाच्या विकासामुळे या सगळ्या गोष्टींचा किंवा कलांचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. अर्थात त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे, ध्वनिमुद्रिते, रेकॉर्ड्स, चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येतो. तर हे जे आहेत निर्माण झालेली छायाचित्रे, जे फोटोग्राफ्स आहेत किंवा जे रेकॉर्डिंग्ज आहेत, जे चित्रपट आहेत, तर त्यांचा वापरसुद्धा आपण इतिहासाची साधने म्हणून करू शकतो. छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाची साधने आहेत. दृक म्हणजे जे आपण बघू शकतो, द थिंग्स विच आर विजिबल, तर त्याला दृक स्वरूपाची साधने असं म्हणतात. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. ह्या कलेचा शोध लागल्यानंतर म्हणजे जेव्हा 18व्या शतकामध्ये फोटोग्राफीचा शोध लागला त्यानंतर मग वेगवेगळ्या व्यक्तींची, वेगवेगळ्या घटनांची किंवा वस्तू आणि वास्तूंची छायाचित्रे जी आहेत ती काढण्यात येऊ लागली. या छायाचित्रामधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते.
म्हणजे त्या काळामध्ये परिस्थिती कशी होती, तेव्हाच्या काळातले वेगळे वेगळे व्यक्तिमत्व किंवा काही प्रसंग जसे होते तशी त्याची माहिती आपल्याला मिळायला लागली. कारण छायाचित्रात तुम्ही सुद्धा बघता आजकाल फोटो जसं आपण क्लिक करू तसा फोटो येतो, त्याच्यामध्ये कोणतेही चेंजेस नसतात. तर छायाचित्रणामधून काय व्हायला लागलं, तेव्हाच्या काळात जे काही होतं अस्तित्वात त्याची जशीच्या तशी स्वरूपात दृश्य स्वरूपात माहिती आपल्याला मिळायला लागली. मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या याची चित्रे उपलब्ध आहेत, परंतु सदर चित्रे किती विश्वसनीय आहेत त्याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. म्हणजे आता मध्ययुगीन जो भारताचा कालखंड होता, म्हणजे आपण 1200च्या दरम्यानपर्यंत, 1200पासून ते 1800पर्यंतचा कालखंड असा आपण म्हणू शकतो. इसवी सन 1200 ते 1800 हा जो कालखंड आहे तो मध्ययुगीन कालखंड असा कन्सिडर केला जातो. तर मध्ययुगातील व्यक्ती कशा होत्या किंवा मग त्यांचा पेहराव कसा होता याबद्दलची माहिती आपल्याला मिळते. पण सदर चित्रे किती विश्वसनीय आहेत त्याबाबत मात्र प्रश्न उपस्थित केले जातात. ही चित्रे कितपत विश्वसनीय आहेत या बाबतीत प्रश्न उपस्थित केले जातात. त्या तुलनेत छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात. म्हणजे बघा, तुमच्या लक्षात येते का, आपल्याकडे पेंटिंग हा एक प्रकार असतो. म्हणजे मध्ययुगातल्या काळातले व्यक्ती किंवा त्याबाबतच्या घटना याचे पेंट केलेले जी चित्र उपलब्ध आहेत, ठीक आहे, तर त्याच्यावरून आपल्याला त्या काळातली माहिती मिळते. पण त्याची विश्वासार्हता आपण कन्सिडर करू शकत नाही. कारण ते कोणीतरी हाताने ड्रॉ केलेली किंवा पेंट केलेली चित्र आहेत. पण जर आपण त्याच्या विरोधात छायाचित्र क्लिक केलेले फोटो जर कन्सिडर केले तर छायाचित्र ही जी आहेत ती अधिक विश्वसनीय मानली जातात. कारण ते आपण कॅमेरा वापरून किंवा तशा प्रकारच्या उपकरणांचा आधार घेऊन काढलेले असतात. व्यक्तीच्या छायाचित्रणावरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता याविषयी माहिती मिळते. म्हणजे आता त्या काळातल्या व्यक्ती कशा होत्या, त्यांचे पेहराव किंवा कपडे वापरण्याची पद्धत कशी होती. आता तुम्ही एखादा फोटो काढलात त्याच्यामध्ये तुम्ही वापरलेले कपडे, तर ते जसेच्या तसे जोपर्यंत फोटो आहे जतन करून ठेवलेला आहे तोपर्यंत ते तसेच राहतात. म्हणजे त्या काळातल्या लोकांचे पण जे काही फोटो अवेलेबल आहेत, जी काही छायाचित्रे अवेलेबल आहेत, त्यावरून मग ती व्यक्ती कशी होती, त्यांचा चेहरा मोहरा कसा होता किंवा त्यांचा पेहराव कसा होता याविषयीची माहिती आपल्याला मिळते. प्रसंगाच्या छायाचित्रामधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो, तर वास्तू किंवा वास्तूच्या छायाचित्रणामधून त्यांचे स्वरूप लक्षात येते. म्हणजे आता एखादी गोष्ट, म्हणजे आपण एखादं उदाहरण घेऊ, शिवराज्याभिषेक सोहळा. तर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे शेकडो फोटो आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतात, जे पेंट केलेले असतात किंवा जे इमॅजिनरी असतात. पण समजा त्यावेळेला जर छायाचित्रकार अस्तित्वात असते आणि त्यांनी त्या काळचा एखादा फोटो काढला असता, तर अर्थातच मग तो सोहळा कसा झाला किंवा त्यावेळी कुठल्या कुठल्या रीतीभाती होत्या किंवा त्यावेळी त्यांनी कुठली पद्धत वापरली, कोण कोण होतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला जशाच्या तशा बघायला मिळाल्या असत्या. म्हणजे कोणताही प्रसंग, कोणतीही व्यक्ती, कोणतीही घटना छायाचित्रणामधून आपल्याला जशीच्या तशी आपल्या नजरेसमोर उभा राहते. म्हणजे आपण ते व्हिज्युअलाइज करू शकतो की नक्की त्यावेळेला काय घडले. एखादी वास्तू असेल किंवा वस्तू असेल तर त्याचंसुद्धा जे स्वरूप आहे ते छायाचित्रणामधून लक्षात येतं. म्हणजे छायाचित्र, फोटोग्राफी हा जो आहे तो इतिहासाचा एक महत्त्वाचं साधन म्हणून का वापरू शकतो आपण. कारण बघा, पेंटिंग आणि फोटो या दोन्हीमध्ये फरक आहे. पेंटिंग जे असतात ते त्या प्रत्यक्ष ड्रॉईंग करणाऱ्या किंवा चित्र काढणाऱ्या चित्रकाराची प्रतिभा असते. तो त्याच्या प्रतिभेनुसार कसंही करू शकतो आणि मग त्याची विश्वासार्हता आपण इतकी मान्य नाही करू शकत किंवा त्याच्यामध्ये काहीतरी प्रश्नचिन्ह उभं राहतं. कारण ते त्याच्या मेंदूने केलेलं काम असतं किंवा त्याच्या कल्पनाशक्तीनुसार, एखाद्या चित्रकाराच्या कल्पनाशक्तीनुसार घडलेली गोष्ट असते. पण छायाचित्रांच्या बाबतीत तसं नाही. तेव्हाच्या काळात काढलेली छायाचित्रंसुद्धा त्यावेळेला जे काही अस्तित्वात आहे तशीच्या तशी आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यामुळे मग छायाचित्र हे जे आहे ते इतिहासाचं एक महत्त्वाचं साधन कन्सिडर केलं जातं. ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स. छायाचित्रण कलेप्रमाणे ध्वनिमुद्रण तंत्राचा शोधही महत्त्वाचा आहे. म्हणजे आधी ध्वनिमुद्रण किंवा रेकॉर्डिंग ह्या सगळे गोष्टी माणसांना अर्थातच माहीत नव्हत्या. हळूहळू 18व्या शतकामध्ये युरोपाची जी राज्य होती, युरोपीय राष्ट्रांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा शोध लागला गेला. आणि हे जे ध्वनिमुद्रणाचं तंत्र आहे
तो शोध अर्थातच आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत. तर हे जे ध्वनिमुद्रिते आहेत किंवा जे रेकॉर्डिंग्ज आहेत ती इतिहासाची श्राव्य म्हणजे ऑडिओ जे आपण ऐकू शकतो अशा स्वरूपाची साधने आहेत. आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, गीते ध्वनिमुद्रिते स्वरूपात उपलब्ध आहेत. तर आधुनिक काळात नेते लोक जे भाषण करायचे किंवा जी वेगवेगळी गीते असायची, स्फूर्तिगीते म्हणू आपण, पोवाडे, तर ती रेकॉर्डिंग स्वरूपात उपलब्ध आहेत. तुम्ही ऐकू शकता गांधीजींचं एखादं भाषण, सुभाषचंद्रांचं एखादं भाषण जर तुम्ही यूट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला त्याचे रेकॉर्डिंग, त्यांच्या आवाजात रेकॉर्ड केलेलं त्यांनी दिलेलं भाषण आपल्याला ऐकायला मिळतं. म्हणजे ती आत्तासुद्धा उपलब्ध ध्वनिमुद्रित किंवा रेकॉर्डिंग स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो. तर हे जे रेकॉर्डिंग्ज आहेत आधीच्या काळातले, त्यांचा वापरसुद्धा आपण इतिहासाचं साधन म्हणून करू शकतो. उदाहरणार्थ स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जनगण मन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण याचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यासात श्राव्य साधने म्हणून करता येतो. म्हणजे रवींद्रनाथ टागोर ज्यांनी जनगण मन ही कविता किंवा काव्य लिहिलं होतं असं आपण म्हणू, ज्यातलं एक कडवं आपण आपलं राष्ट्रगीत म्हणून सुद्धा वापरतो किंवा जे आपलं राष्ट्रगीत आहे. तर हे जनगण मन त्यांनी स्वतःच्या आवाजात गायलेलं रेकॉर्डिंग अवेलेबल आहे. हे जे राष्ट्रगीत आहे हे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आवाजात गायलेलं किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण आहे. तर हे सुद्धा आपण आधुनिक इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य किंवा ऑडिओ साधन म्हणून वापरू शकतो. आता आपण बघूयात या प्रकाराचा राहिलेला भाग पेज नंबर 4 वरती. तर बघा पेज नंबर 4. पुढचं जे साधन आहे ते आहे चित्रपट. चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. चित्रपट हा जो आहे तो आधुनिक तंत्रज्ञानाचा किंवा मॉडर्न टेक्नॉलॉजीचा एक आगळा आविष्कार म्हणजे एक अपूर्व असा शोध आहे तो, जो मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या मदतीने शक्य झालेला आहे. 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. 20व्या शतकामध्ये चित्रपटाचं जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. दादासाहेब फाळकेंनी इसवी सन 1913 भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. दादासाहेब फाळके हे जे होते, ज्यांचं नाव धोंडीराज फाळके असं होतं, त्यांना दादासाहेब फाळके असं म्हणतात. त्यांनी 1913 भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. तर तुम्हाला यांच्याबद्दल अधिक माहिती मिळू शकते अर्थातच. दादासाहेब फाळके यांनी पहिला पिक्चर कसा बनवला, जेव्हा कोणतीही टेक्नॉलॉजी, कोणतीही साधनं त्यांच्याकडे अवेलेबल नव्हती, तेव्हा त्यांनी पहिल्या पिक्चरची सुरुवात कशी केली किंवा पहिला चित्रपट भारतामध्ये कसा बनवला याचं एक चित्रपटात रूपांतर केलेलं किंवा त्यावरती आधारित आलेला एक चित्रपट आहे आपल्याकडे, हरिश्चंद्राची फॅक्टरी म्हणून, जो तुम्ही बघू शकता, ज्याच्यावरून तुम्हाला थोडाफार अंदाज येईल की कोणतीही बेसिक टेक्नॉलॉजी नसताना किंवा कोणतंही बेसिक नॉलेज नसताना त्यांनी कसं या गोष्टीची सुरुवात आपल्या भारतामध्ये केली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यासारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनिचित्रफिती उपलब्ध आहेत. तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जी दांडी यात्रा आहे, मिठावरती कर लादला गेला म्हणून गांधीजींनी जेव्हा मिठाचा कायदा मोडण्यासाठी दांडी यात्रा केली होती किंवा मिठाचा सत्याग्रह केला होता, चले जाव आंदोलन झालं होतं, तर ह्या सगळे जे काही ऐतिहासिक प्रसंग आहेत यांच्यासुद्धा ध्वनिचित्रफिती म्हणजे ज्याचा अगदी आवाज ऐकू शकता तुम्ही प्लस तुम्ही चित्र बघू शकता, ध्वनिचित्रफिती ऑडिओ व्हिज्युअल्स त्याचे जे आहेत ते उपलब्ध आहेत. या चित्रफितीमुळे घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते. म्हणजे आता अर्थातच तुम्ही मूव्हीज बघत असता, तुम्हाला असं वाटतं की हे जे काय घडतं ते आपल्यासमोर घडतं आहे. तसं दांडी यात्रेच्या वेळेला गांधीजींनी जेव्हा दांडी यात्रा केली तर त्याची जी ध्वनिचित्रफित अवेलेबल आहे त्याच्यावरून तुम्ही बघू शकता की त्यावेळेला नक्की काय घडलं. अगदी दांडी यात्रा तुमच्यासमोर घडत असल्यासारखं तुम्हाला त्या व्हिडिओमधून बघायला मिळेल. म्हणजे त्या सगळ्या ज्या घटना असतात त्या आपल्याला जशाच्या तशा बघायला मिळतात. प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणात आणि विविध प्रकारची साधने उपलब्ध आहेत. म्हणजे आता बघा, आपण लिखित मौखिक साधनांचा विचार तर केला आहे, पण हे जे ऑडिओ व्हिज्युअल आणि ऑडिओ व्हिज्युअल आहे
किंवा आता इंटरनेटवरती बरेचसे सोर्सेस आपल्याला उपलब्ध असतात. तर मग प्राचीन आणि मध्ययुगीन भारताची तुलना केली किंवा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाची तुलना केली तर त्याच्या कंपॅरिझनमध्ये आधुनिक भारताचा जो इतिहास आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे मुबलक प्रमाणात आणि विविध प्रकारची साधने उपलब्ध आहेत. या कालखंडातील भौतिक साधने बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत आहेत. तर भौतिक साधनेसुद्धा जी आहेत, जे आपण बघितली वास्तू आहेत किंवा वस्तू आहेत किंवा नाणी आहेत, तर जी भौतिक साधने आधुनिक इतिहासाच्या कालखंडातली आहेत ती अजून बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. अभिलेखागारात जतन करून ठेवलेली अनेक लिखित साधने उपलब्ध आहेत. लिखित साधनांचा वापर करताना मात्र ते विचार कोणत्या विचारांनी प्रेरित आहेत, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधनकर्त्याचा दृष्टिकोन काय आहे हे तपासून घ्यावे लागते. तर बरीचशी भौतिक साधने जी आहेत ती सुस्थितीत आहेत, अभिलेखागारामध्ये जतन करून ठेवलेली. अभिलेखागार म्हणजे जे काही ऐतिहासिक दाखले असतात किंवा जे काही ऐतिहासिक दस्तावेज असतात ते जिथे स्टोअर करून ठेवले जातात किंवा जिथे जतन करून ठेवले जातात अशा संग्रहाला अभिलेखागार असं म्हणतात. तर अभिलेखागारामध्ये सुद्धा बरीचशी लिखित साधने, बरेचसे पुरावे उपलब्ध आहेत. पण लिखित साधनांचा वापर करताना आपण हे सुद्धा तपासून घेतलं पाहिजे की ती जी साधने आहेत लिखित ते विचार कोणत्या विचारांनी प्रेरित आहेत. म्हणजे अर्थातच तो जे काही लिहिलेलं साहित्य आहे तो लिहिणाऱ्याचा दृष्टिकोन असतो. तर त्याची प्रेरणा कोणती आहे किंवा मग एखाद्या घटनेकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन काय आहे हे तपासून घेऊन आपण त्याचा वापर करू शकतो इतिहासाची साधने म्हणून. तर अशा साधनांचे जतन करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा हा समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढ्याकडे सोपवता येईल. तर ही जी सगळी साधने आहेत इतिहासांची, आता अर्थातच आपल्याला ह्याच्यामुळे इतिहासाची माहिती मिळते. आता या पिढीला इतिहासाची माहिती मिळते. आपण बऱ्याच ठिकाणी बघतो काही गड किल्ले असतात, राजे रजवाडे असतात, काही वास्तू असतात. तर लोकांकडून त्याची निगा व्यवस्थित राखली जात नाही किंवा सरकारनेच त्याची काळजी घ्यावी अशी आपली एक म्हणजे नॉर्मल इच्छा असते. तर असं नाही, ही जी इतिहासाची साधनं आहेत ज्याच्यावरून तुम्हाला इतिहास कळतो, तर ही साधनं अर्थातच आपल्याला सुरक्षित ठेवणं, त्याचं जतन करणं गरजेचं आहे, जेणेकरून ही साधनं जी आहेत ते आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला सोपवता येतील, ज्याच्यामुळे त्यांनाही आपला जो इतिहास आहे तो अगदी व्यवस्थित समजायला मदत होईल. तर इथे आपलं पहिलं प्रकरण इतिहासाची साधने आपण संपवलेलं आहे. तुम्ही याचा स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. जर काही प्रॉब्लेम असतील, जर तुम्हाला आणखीन काही मॉडिफिकेशन पाहिजे असतील, जर अजून काही व्यवस्थित एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर अर्थातच त्यावरती कमेंट करा आणि सगळ्यात शेवटी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण पुढे भेटूयात आपल्या दुसऱ्या विषयाच्या व्हिडिओमध्ये किंवा याच्याच दुसऱ्या प्रकरणाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.